नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रिया जेलमध्ये गेल्यानंतर अश्विनपर्यंत ही बातमी पोहोचते। त्यानंतर आता अश्विन पूर्णपणे कोलमडून पडलेला असतो आणि त्याच दुःखात तो आता दारूच्याही आहारी जातो आणि त्यानंतर दारू पिऊन घरी आल्यानंतर प्रियाच्या प्रेमामध्ये वेड्या झालेल्या अश्विनला आता घरात सगळेजण कसे त्याचे डोळे उघडतात आणि नंतर दुसऱ्यांदा प्रेमात विश्वासघात झाल्यामुळे अश्विन स्वतःला संपवण्याचा आता निर्णय घेणार आहे आणि त्यामधूनच कशाप्रकारे सायली आणि अर्जुन हे अश्विनला वाचवणार आहेत आणि प्रिया आतापर्यंतचे सगळे कटकारस्थान पुराव्यासकट अर्जुन सायली कशाप्रकारे आता अश्विनला देणार आणि त्यामुळे आता अश्विन स्वतः यामधून मूव्ह ऑन होऊन स्वतः प्रियाला घटस्फोट देण्याचा निर्णय घेणार आहे, हे सगळे आपल्याला आजच्या या भागात पाहायला मिळणार। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहत होतो की प्रियाला जेल झाल्यामुळे घरातले सगळेजण हे अगदी खूप टेन्शनमध्ये असतात। घरात सगळीकडे अगदी सुतक पडल्यासारखं झालेलं असतं। घरातील कोणीही कोणाशीही बोलत नाही कारण सगळे प्रियाच्या दुःखात अगदी असतात। तेव्हा सगळ्यांची ती अवस्था जेव्हा सायली पाहते तेव्हा सायलीला खूप वाईट वाटत असतं की माझं हस्त खेळत घर प्रियामुळे उद्ध्वस्त झालं। प्रियाची एक चूक आणि घरामध्ये पूर्णपणे शांतता पसरली, अगदी मरण शांतता। त्यामुळे तिला खूप त्रास होत असतो। ती विचार करते, मी काय करू जेणेकरून माझ्या घरातले सगळेजण पूर्वपदावर येतील। खरं तर प्रिया अशी काही टोचणी घरात देऊन गेली आहे ज्यामुळे घरात कोणालाही आज शांत वाटणार नाही किंवा घरात सायली कोणाला चहाविषयी विचारते तरीही कोणालाही काहीही बरं वाटत नसतं। कोणीही चहासाठी होकार देत नसतं। इव्हन प्रताप देखील जो इतका कॉफी वगैरे पीत असतो परंतु कोणालाही ते आवडतच नसतं। सगळे अगदी गप्प बसलेले असतात। विमलाही हे पाहून खूप वाईट वाटतं। सायली ते बघते आणि तिला अगदी रडूच कोसळतं। कारण माझं घर हे आजपर्यंत किती अगदी हस्त खेळत होतं परंतु आज अचानक इतकं सगळं वाईट घडतंय, त्यामुळे तिला त्रास होत असतो। ती घरातील प्रत्येकाला जरा समजावत असते परंतु कोणीही तिचं ऐकतं नसतं। कल्पना पण म्हणते की सायली, तुला काही कळतंय का? अगं घरात काय प्रसंग आहे आणि तू आम्हाला जरा शांत राहायला सांगतेस, कसं असं होऊ शकतं? असं म्हणून कल्पना पण तिच्या खोलीमध्ये निघून जाते। तेव्हा मग सायली विचार करते की नाही, असं रोज रोज नको। मला माझ्या घरातल्यांचं मन हे जिंकायलाच हवंय आणि मला सगळ्यांना सावरायलाच हवंय। म्हणून जर सगळेजण असं टेन्शन घेतील तर सगळेजण आजारी पडतील म्हणून सायली विचार करते की नाही, काहीतरी केलं पाहिजे। सायली आता विमलजवळ जाते आणि विमलजवळ जाऊन ती तिला म्हणते की चला विमलताई, आपण सगळ्यांसाठी स्वयंपाक करूया। तेव्हा मग सायलीला विमल म्हणते की तुम्हाला वाटतंय का सायली ताई आज सगळेजण जेवतील? तेव्हा सायली म्हणते की हे बघा, काहीही करू देत परंतु मला माझ्या घरातल्यांना असं उपाशी ठेवायचं नाहीये। पूर्ण आजींच्या गोळ्या असतात, बाबांचीही गोळी असते त्यामुळे काही झालं तरीही आपल्याला जेवावं लागेलच। त्यावेळेला मग असं म्हटल्याबरोबर सायली स्वयंपाक बनवते ते पटकन थोडक्यातच आणि ती सगळ्यांना गरमागरमात जेवणासाठी बोलवत असते। तेव्हा पूर्णाजी नकार देते, ती म्हणते की नको, अजिबात नको। अगं, असं कसं जेवण जाईल घशाखाली? कोणालाही घासही जाणार नाहीये। तेव्हा मग सायली म्हणते की नाही, प्लीज असं करू नका। ती सगळ्यांना अगदी मनापासून समजावते। ती म्हणते की अन्नपूर्णा आजी, असं करू नका प्लीज, तुम्हाला जेवावंच लागणार आहे। तुमचं दुःख हे सगळेजण आम्ही समजू शकतोय आणि सगळ्यांना काय वाटतं हे मला समजेल। जेवढं दुःख तुम्हाला होतंय ना, तेवढंच आम्हालाही होतंय। परंतु असं जेवून काहीही होणार नाहीये। आज तन्वीची जी काही अवस्था झाली आहे ना, ती फक्त आणि फक्त तिच्या चुकीमुळे झालेली आहे। त्यामुळे त्यासाठी आपण स्वतःला जबाबदार धरायचं नाहीये।
आपण म्हणूनच अन्नाचा अपमान करायचा नाही. सर्वांनी जेवायचं म्हणून उपाशी कोणीही राहायचं नाहीये. मग सायलीचं हे बोलणं ऐकून सगळेजण शांत होतात, कारण पूर्णाजीनेच घरात नियम घालून ठेवलेला असतो की कोणीही घरामध्ये अन्नाचा अपमान करायचा नाही. तेव्हा सायली म्हणते की चला प्लीज, सगळ्यांनी जरा घास तरी खाऊन घ्या. मला कळतंय सगळ्यांना जो काही त्रास होतोय तो, परंतु प्लीज असं खायला लागेल. आणि अस्मिता ताई, तुम्ही तर 2 जीवांचे आहात, मग तुम्हाला खायलाच हवं. प्लीज आपण अस्मिता ताईसाठी तरी खाऊया. जर आपण खाणार नाही तर त्या तरी कशा खातील. म्हणून सायली पटकन आता पूर्णाजीजवळ येते. घरातली मोठी व्यक्ती खाईल तर घरात सगळेजण खातील हे सायलीला माहीत असतं. म्हणून ती पटकन पुढे येते आणि म्हणते की पूर्णाजी, हे घ्या प्लीज, हा घास खाऊन घ्या, नका अन्नाचा अपमान करू. आपल्यासाठी नाही तर अस्मिता ताईच्या बाळासाठी. असं म्हटल्यावर आता पूर्णाजी ही पटकन पुढे येते आणि स्वतःच तोंड उघडते. सायली देखील आता तिला पटकन येऊन घास भरवते. आता सायलीने हा घास भरवल्याबरोबर इकडे कल्पनाच्या डोळ्यातून घळाघळा पाणी व्हायला लागतं. आता सायली म्हणते की पूर्णाजी, तुम्ही खाऊन घ्या, तुम्हाला गोळ्याही घ्यायच्या असतात. घरातील प्रत्येक जण आता खाणार आहे, त्यामुळे प्लीज खायला घ्या. आता सायलीचा हा असा मोठेपणा पाहून सगळेजण आता अगदी शमून गेलेले असतात. पूर्ण आजी जेवायला लागते, त्यामुळे घरातील सगळेजण थोडं का होईना परंतु जेवायला सुरुवात करू लागतात. आणि हे सगळं पाहून म्हणजे पूर्णाजी आणि घरातले सगळेजण सायलीमुळे जेवतात हे पाहून अर्जुनला खरंच खूप आनंद झालेला असतो. खरं तर अर्जुनला वाटत असतं की माझ्या बायकोने चक्क चमत्कार करून दाखवलाय, कारण प्रियाचं टेन्शन घरातल्या कोणालाही चुकलेलं नसतं. परंतु इथे प्रतापलाही सायलीचं म्हणणं पटतं आणि तो म्हणतो की सायली, तू अगदी बरोबर बोलतेस. काही झालं तरीही घरामधून सगळ्यांनी जेवलंच पाहिजे. अन्नाचा अपमान होता कामा नये. प्रत्येकाने जेवायला हवं. चल कल्पना, तूही जेवून घे असं म्हणून आता तो तिलाही जेवायला भागच पाडतो. सगळेजण थोडं काही ना परंतु खात असतात. आता अश्विन हा घरातून गायब असतो. अश्विन हा अजूनही घरी आलेला नाही हे सायली आणि अर्जुनला कळतं. तेव्हा मग आता कल्पनालाही टेन्शन यायला लागतं की नक्की अर्जुन आपला हा राहिलाय कुठे. अश्विन तेव्हा मग तो म्हणतो की थांब मम्मा, मी ना त्याला कॉल करून बघतो. म्हणूनच आता अर्जुन हा अश्विनला कॉल करत असतो. परंतु अश्विनला या सगळ्याचा भयंकर धक्का बसलेला असतो. प्रियाची जी काही बातमी त्याने लाईव्ह टेलिकास्टवरून पाहिलेली असते त्यामुळे त्याला खूप आता इथे मोठा धादराच बसलेला असतो. सायली आणि अर्जुन घाबरतात की नक्की काय झालं असेल, अश्विन भाऊजी कुठे गेले असतील. म्हणून आता सगळेजण जेवण आटोपल्यानंतर अश्विनची वाट बघत असतात. सगळेजण बाहेरच असतात कारण कोणाचाही डोळा लागत नाही. प्रियाची बातमी अश्विनला समजली की काय अशी भीती सगळ्यांना वाटत असते. आता अश्विन हा प्रतिमाच्याच घरी ते सगळं पाहतो आणि तिथून तो बाहेर पडलेला असतो. इकडे अश्विनचे डोळे सगळा लाईव्ह टेलिकास्ट बघून अजूनही उघडलेले नसतात. तो विचार करत असतो की नाही, माझ्या प्रियाला हे सगळं फसवलं जातंय, ती असं काहीच करू शकत नाही. मी तिथे का नव्हतो कोर्टात? आज मी का नव्हतो तिथे? असं स्वतःलाच तो दोष देऊ लागतो आणि त्याला अजूनही त्याचे डोळे उघडलेले नसतात आणि प्रियाच्या खोट्या प्रेमाची पट्टी अजूनही अश्विनच्या डोळ्यावर बांधलेलीच असते. अश्विनला अजून विश्वास नसतो की प्रिया असं काहीतरी करू शकते. म्हणूनच तो प्रियाला भेटण्यासाठी आता पोलीस स्टेशनमध्ये जाण्याचा निर्णय घेतो आणि तो तिकडे जातो देखील. परंतु तिथे प्रिया इतक्या मोठ्या गुन्ह्यामध्ये अडकलेली असताना तिला भेटण्यासाठी अश्विनला कोणीही परवानगीशिवाय जाऊ देत नसतं आणि प्रियाला भेटू देत नाहीत. तर अश्विन त्यामुळे खूप टेन्शनमध्ये आलेला असतो आणि तो विचार करतो की असं माझ्या घरच्यांनी तिला कसं सोडलं एकटं.
म्हणून तो आता खूप टेन्शनमध्ये असतो आणि पूर्णपणे आता कोलमडून गेलेला असतो. तर इकडे अश्विन हा तन्वीच्या टेन्शनमुळे खूप दारू प्यायलेला असतो आणि म्हणून तो अशा प्रकारे दारू पिऊनच घरी आलेला असतो आणि घरी अश्विनला असं आलेलं पाहून खूपच धक्का बसलेला असतो. तरी ते सगळेजण विचार करतात की अजून अश्विन आला कसा नाही. पूर्णाजीपासून सगळेजण बाहेर असतात कारण अश्विनने कुठलंही चुकीचं पाऊल उचलू नये असं त्यांना वाटत असतं. तेवढ्यातच अश्विन दरवाजात येतो. सायली धावत जाते आणि दरवाजा उघडते तर तो खूप अगदी दारू पिऊन आलेला असतो आणि स्वतःच्या पायावर त्याला चालता देखील येत नसतं. तेव्हा आता मग सायली म्हणते की अश्विन भाऊजी, हे काय केलंय तुम्ही? आणि मग तो म्हणतो की काय केले मी? कुठे काय केलंय मी? सगळेजण बाजूला व्हा, तुम्ही सगळेजण माझे दुश्मन आहात, दुश्मन. तेव्हा मग पूर्णाजी हे सगळं पाहते आणि तिला धक्काच बसतो. ती आता अश्विनवर ओरडते की अश्विन, अरे काय अवस्था करून घेतलीस तू स्वतःची? अरे तू डॉक्टर आहेस ना, मग हे सगळं काय हा काय प्रकार आहे? तू दारू पिऊन घरी आला आहेस. त्यावेळेला मग तो हात जोडतो, पूर्णाजी मला माफ कर. तुझा हा अश्विन पुन्हा हे सगळं एकदा करून आलेला आहे, मला माफ कर असं म्हणून तो हात जोडतो. तेव्हा अर्जुन पटकन जाऊन नेहमीप्रमाणेच त्याला धरतो आणि त्याची कॉलर पकडून म्हणतो की अश्विन, व्हॉट इज दिस? काय केलंस हे सगळं तू? अरे तुला हे सगळं करताना काहीच वाटलं कसं नाही? तेव्हा मग तो म्हणतो की काहीच वाटलं नाही. तुला हे बोलताना कसं काही वाटलं नाही रे? अरे तू माझा भाऊ आहेस की वैरी आहेस? माझ्या बायकोला स्वतःच्या वहिनीला तू जेलमध्ये घातलंस. कुठल्या जन्माचं पाप फेडशील तू? हे सगळं काय करतोस तू आणि तुझी बायको? दोघेजणही माझ्या बायकोच्या मागेच लागला होतात. शेवटी प्रियाला जेलमध्ये टाकून तुमच्या मनाला शांती मिळाली बरोबर की नाही? शेवटी ती जेलमध्ये गेली आणि तुम्हाला जीवाला शांती मिळाली. आज तर सेलिब्रेशन केलं असेल तुम्ही बरोबर ना? असं तो दारूच्या नशेत बडबडायला लागतो. परंतु पूर्णाजी ओरडते की अश्विन, हे सगळं काही असं नाहीये. चुकीचं बोलतोस तू, कोणालाही आनंद होत नाहीये. घरात सगळ्या जणांना टेन्शन आलंय आणि तू हे काय करतोय? घरात आम्हालाही सगळ्यांना टेन्शन आलंय, मग आम्ही सगळेजण काय दारू पिऊन इथे तमाशे घालायचेत? काय करायचं? हे तुला कळत नाही. तुझ्यासारख्या डॉक्टरला हे कळू नये. अरे तुझ्यासारखा डॉक्टर समाजाला काय उदाहरण ठेवणार आहे? तुझी सस्त विवेक बुद्धी गेली तरी कुठे? अरे हे सगळं वागताना तुला काहीच कसं वाटलं नाही? तो म्हणतो की होती ती सगळं काही होतं आजी, परंतु जेव्हा मी तन्वीला तिथे भेटायला गेलो, मला भेटू दिलं गेलं नाही. तिने खूप मोठा गुन्हा केलाय असं सांगितलं गेलं. तेव्हा प्रताप म्हणतो की मग हे सगळं खरंच आहे. आम्ही कोणीही तुला खोटं सांगत नाहीये. तन्वीने तितका मोठा गुन्हा केलाय म्हणून तिला तशी 7 वर्षांची शिक्षा भोगण्यात आली आहे आणि ती तिला सुनावण्यात आली आहे. त्यामुळे तू आता काहीच करू शकणार नाहीये. तेव्हा मग सगळेजण त्याला समजवत असतात. अर्जुन, सायली देखील त्याला समजवत असतात. म्हणते, अश्विन भाऊजी, प्लीज शांत व्हा, असा त्रास करून घेऊ नका. तुम्हाला माहिती आहे ना, उलट तुम्ही या सगळ्यातून सुटलात. आपलं घर सुटलंय. अशी ग्नदार मुलगी ही तुमची बायको होण्याच्या लायकीचीच नाहीये. प्लीज असं वागू नका. प्लीज असं नका करू. तेव्हा आता अश्विन खूप चिडतो आणि म्हणतो की गप्प बस. आम्हाला प्रवचन देऊ नकोस. तूच हे सगळं केलंस, मला माहिती आहे. तू तुझ्या त्या मधुभाऊला सोडवण्यासाठी हे सगळं केलंस, बरोबर ना? मला माहित होतं की हे सगळं मुद्दाम घडवून आणलंस. तेव्हा मात्र पूर्णा चिडते आणि पटकन येऊन ती अश्विनच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते की हे काय बोलतोस अश्विन तू? तुला कळतंय का?
कोणीही काही चुकीचं केलेलं नाहीये. न्यायदेवता ही तुझ्यासारखी आंधळी नाही. तिने योग्य तोच निकाल लावलेला आहे आणि अर्जुन सायली हे अगदी योग्य बोलत होते, परंतु आमचं आम्ही चुकलोय आणि आता लक्षात ठेव, काहीही चुकीचं घडलेलं नाहीये. कल्पना म्हणते की हो अश्विन, बाहेर ये, त्या तन्वीच्या प्रेमातून बाहेर ये, परंतु तरी अश्विन नशेत असतो, बडबडत असतो की मी नाही जगू शकत तन्वीशिवाय, ती माझी बायको आहे. त्याबरोबर आता पूर्णाजी म्हणते की तुला जगावंच लागणार आहे, कारण त्या तन्वीने आणि त्या खुनी घर मुलीला घरात आता परत जागा नाहीये. आता कितीही काही होऊ दे, 7 वर्ष उलटू दे, नाही तर तिचा अख्खा जन्म, परंतु तिला या घरात थारा नाही. त्यामुळे तू आता त्या मुलीला विसरून जा, म्हणून पूर्णाजी अश्विनवरती खूप भडकत असते आणि त्याला वटणीवर आणि शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न सगळेजण करत असतात. अश्विनला ती म्हणते की अश्विन, अरे हा दिवस दाखवण्यापेक्षा मला परमेश्वराने त्याच्याकडे नेलं असतं तर बरंच झालं असतं. हा दिवस तरी निदान मला बघायला मिळाला नसता. अरे आज तू असं वागतोयस, काल तुझी ती बायको असं वागली. अरे खुनी आहे. गुन्हेगाराला साथ दिली तिने आणि तुम्ही हे सगळे मला कोणते दिवस दाखवताय. तेव्हा मग तो म्हणतो की नाही पूर्णा आजी, प्लीज तू असं बोलू नको, परंतु माझ्या बायकोने तन्वीने काही केलं नाहीये. प्लीज तिच्यावर विश्वास ठेवा. तर कल्पना भडकते, म्हणते की अश्विन, बस झालंय आता, खूप झालंय. तू स्वतः शुद्धीवर नाहीयेस त्यामुळे काहीच बडबडतोय. आता प्लीज तू तुझ्या खोलीमध्ये जा. तेव्हा अर्जुन त्याची कॉलर धरून म्हणतो की अश्विन, बस झालं. परंतु अश्विन त्याला म्हणतो की सोड मला, माझ्या पायावर जाऊ दे, जगू दे मला. असं म्हणून तो जात असताना आता तो स्वतः जात पायावर चालत चाललेला असतो, परंतु तरीही तो तिथेच कोलमडून पडतो. अश्विनची ती वाईट अवस्था बघून सर्वांनाच डोळ्यात आता पाणी येत असतं. तो फक्त तन्वी, माझी तन्वी, प्लीज मी तुला सोडवणार, नको काळजी करू, असं इतकंच बडबडत असतो. तेव्हा सायलीला खूप वाईट वाटतं आणि सायली ही अश्विनजवळ जाते आणि अश्विनला कसा बसा उचलते आणि त्याच्या रूममध्ये ती घेऊन चाललेली असते. तेव्हा पुन्हा एकदा रागानेच अश्विन तिचा हात बाजूला करून टाकतो आणि म्हणतो की सोड मला. का वाचवतेस मला? माझ्या बायकोला तुझ्या नव्याने जेलमध्ये टाकलं आणि मला अर्धमेलाच करून टाकलाय. त्यामुळे आता मी कशाला तरी जगू? मला पूर्ण मरून जाऊ दे, नाही जगायचं मला. मला जगण्याचा काही अधिकार नाही. त्यावेळेला आता सायली ही खूप ओरडते आणि म्हणते की बस झालं अश्विन भाऊजी, प्लीज असं करू नका. आता त्यांच्या या आवाजाने सगळेजण धावत धावत अश्विनच्या रूममध्ये येतात आणि म्हणतात की अश्विन, बस कर आता हे सगळं. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की अश्विन, तुला ऐकायचंय? हे सगळं मी का केलंय? बघ, तू सगळं स्वतःच्या डोळ्यांनी बघ. जे काही तन्वीने केलंय ना, ते सगळं मी कोर्टामध्ये उलट तपासणी करूनच केलंय आणि सगळ्यांना पटलेलं आहे. त्यामुळे तूही त्यावर विश्वास ठेव. मला सांग, तुझा भाऊ हा तुझ्या वाईटाचा कधी विचार करेल का? मला सांग. अरे, आतापर्यंत तुझ्या हिताचाच बघत आलोय ना मी. मागच्या वेळेलाही तू त्याच अवस्थेत होतास, परंतु आता तू हे सगळं का करतोयस? सांग मला. नको करू हे सगळं. या सगळ्याचा त्रास होतोय आम्हा सगळ्यांना. याचा अर्थ तन्वी जेलमध्ये गेली आणि तूही आम्हाला सोडून जाणार. हे कुठला न्याय? आम्हाला सांग ना, तन्वीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळते आणि तू कुठला गुन्हा केलायस? त्यामुळे तू आता काही करायचा नाहीये. एका चुकीच्या मुलीशी तू लग्न केलंस, प्रेम केलंस, हे तुझं चुकलं आहे आणि अश्विन तेही दुसऱ्यांदा. त्यामुळे मी तुम्हाला वारंवार सांगत आलो होतो, परंतु तू ऐकून घेतलेलं नाहीयेस. म्हणून आता इथून पुढे तू लक्षात घे, स्वतःला सुधार, स्वतःला या सगळ्यातून बाहेर काढ आणि हीच त्या प्रियाला झालेली शिक्षा असेल. तू तिचा विचार सोडून दे, कारण ती तुझ्या लायकीची नाही ना.
ती तुझ्या प्रेमाच्या लायकीची आहे. कारण प्रत्येक वेळेला तिने तुला हडतोड केलेली आहे. आठवं अश्विन. तेव्हा अश्विनला आठवतं की हो, प्रत्येक वेळेला प्रेमात मी तिला जवळ घ्यायचो किंवा तिला इथे सोडतो तिथे सोडतो अशी तिची काळजी करायचो, परंतु ते तन्वीला अजिबात आवडायचं नाही. कारण की का? तिला त्या महिपच्या घरी जायला लागायचं आणि यामुळे आता अश्विन हा या सगळ्या गोष्टी ऐकून घेतो आणि त्याच्या क्षणातच आता पुन्हा एकदा डोळे उघडतात. तो हात जोडून आता माफी मागत म्हणतो की प्लीज, माझ्या कुटुंबाला माझ्यामुळे खूप त्रास झालाय. प्लीज मला माफ करा. मला थोडा वेळ लागेल या सगळ्यातून बाहेर यायला, परंतु मला खरंच या सगळ्याचा त्रास होतोय. आता पूर्णाजी आणि कल्पना दोघेही त्याच्याकडून वचन घेतात की काही झालं तरीही तू आता मरण्याच्या गोष्टी करायच्या नाही. हे सगळं तू करायचं नाही असं आता अर्जुना आणि सायली देखील त्याच्याकडून वचन घेतात. त्यामुळे अश्विनला आता पटतं की जे काही घडलंय त्यामध्ये अर्जुनचा किंवा सायलीचा कोणताही काही प्रकारचा हात नव्हता. हे सगळं घडवलंय ते तन्वीनेच आणि तन्वीमुळेच हे सगळं झालंय. तिने साक्षीला मदत केली खुनामध्ये आणि म्हणून हे सगळं घडलंय. आता अशा गोष्टी अर्जुनने त्याला समोर दाखवल्यामुळे ती आता अश्विनचा त्यावर विश्वास पटलेला असतो आणि अश्विनची होणारी परपड आता सायली आणि अर्जुनने थांबवलेली असते. आता कशाप्रकारे अर्जुनच ऐकल्यानंतर अश्विन हा प्रियाला घटस्फोट द्यायला तयार होणार आणि प्रियाला आता जेलमध्येच तो घटस्फोटाची नोटीस पाठवून प्रियासोबतच सगळं नातं आता सगळेजण संपवून टाकणार. सुभेदार किल्लेदार कुटुंब प्रियाला आता उभं देखील करणार असतं. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.